माझ्या वयाच्या प्रत्येकाला हे अगदी 100% मान्य असेलच. होतं काय, गेली 25-30 वर्ष आपण इतकी धावपळ करतो, दगदग करतो. आधी शिक्षणासाठी, मग करिअर सेट करण्यासाठी, संसार, मुलं, मुलांचं संगोपन आणि या सगळ्यामध्ये ना आपण आपल्याकडे लक्ष दिलेलं नसतंच अजिबात. मुद्दाम नाही, पण स्वतःकडे काही विशेष लक्ष द्यायचं असतं, स्वतःसाठी काही आवर्जून करायचं असतं, याचं आपल्याला भानच नसतं. आपला संसार, आपली मुलं या सगळ्यात आपण अगदी गुंतून गेलेलो असतो. करिअरकडे सुद्धा स्त्रिया विशेषतः अगदी कमी लक्ष देतात. म्हणजे ते दुय्यम स्थानी असतं. मुलं आणि संसार मात्र छान झाला पाहिजे. त्यात वावगंही काही नाही. पण मग 50शी व्हायला लागली की मुलं सेटल व्हायला लागतात, आपापल्या करिअरमध्ये गुंतून पडतात. त्यांचं एक वेगळं लाईफ सुरू होतं आणि आपण थोड्याशा रिकाम्या होतो. मग अशा वेळी आता माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही, आता माझ्याकडे करायला काही नाही, आता मी काय करू म्हणून रडगाणी गायची का नवीन नवीन गोष्टी शिकायला, करायला सुरुवात करायची? तुम्ही विचार करून बघा, आपल्यामध्ये इतकी ताकद असते, इतका उत्साह असतो, तो विनाकारण आपण मारायला सुरुवात करतो. तसं अजिबात न करता आता मिळालाय ना वेळ, तर तो स्वतःसाठी घालूया असा पॉझिटिव्ह विचार करायचा आणि नवीन नवीन गोष्टी करायला सुरुवात करायची. आपल्या कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या असतात, कितीतरी आवडीनिवडी आपण मागेच सारलेल्या असतात, त्या सगळ्या पुन्हा आठवायच्या आणि हा मिळालेला वेळ सदुपयोगी लावायचा, सत्कारणी लावायचा. मग आपण पुन्हा पूर्वीसारख्या उत्साहाने सळसळायला लागतो आपोआप. आणि मग मुलांना सुद्धा ही वेगळीच आई पाहायला मिळते, कारण इतके वर्ष त्यांनी आपल्यासाठी करणारी आई पाहिलेली असते. आता त्यांना स्वतःच्या प्रगतीमध्ये गुंतलेली आई दिसायला लागते आणि त्यांचा आदर वाढतो आपल्याबद्दलचा. त्यांना ह्या आईचं नवीन रूप आवडायला लागतं. बघा प्रयत्न करून.